नमस्कार. आज आपल्याला या व्हिडिओमध्ये घरकुल लाभार्थ्यांना जे काय अनुदानामध्ये 50,000 अतिरिक्त वाढ करण्याबाबतचा महाराष्ट्र शासनाचा 4 एप्रिल 2025चा जी.आर. आपल्याला या ठिकाणी बघायचा आहे. केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 सन 24-25 ते सन 2028-29 अंतर्गत लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या अनुदानात राज्य हिश्श्यातून 50,000 इतकी अतिरिक्त वाढ करण्याबाबत महाराष्ट्र शासनाचा ग्रामविकास विभागाचा हा जी.आर. 4 एप्रिल 2025ला प्रकाशित करण्यात आलेला आहे. आता जी.आर. काय आहे ते सविस्तर आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. या जी.आर.ची प्रस्तावना आहे. सर्वांसाठी घरे हे केंद्र शासनाचे धोरण असून त्यानुसार राज्यातील बेघर तसेच कच्च्या घरात वास्तव्यास असणाऱ्या पात्र लाभार्थ्यांना स्वतःचे हक्काचे घर मिळावे असा प्रयत्न आहे. त्यानुसार राज्यात ग्रामीण भागातील बेघरांना घरकुल उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र पुरस्कृत व राज्य पुरस्कृत विविध घरकुल योजना राबवण्यात येतात. राज्यात केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण व प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियान योजना राबवण्यात येत आहेत. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणच्या धर्तीवर विविध प्रवर्गाकरिता राज्य पुरस्कृत आवास योजना राबवण्यात येत असून त्यात प्रामुख्याने अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांकरिता रमाई आवास योजना, अनुसूचित जमातीकरिता शबरी आवास योजना व आदिम आवास योजना तसेच विमुक्त जाती व भटक्या जमातीकरिता यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना, इतर मागास प्रवर्गाकरिता मोदी आवास योजना इत्यादी योजनांचा यात समावेश आहे. वरील सर्व योजनांची अंमलबजावणी ग्रामविकास विभागाअंतर्गत स्थापित राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृहनिर्माण कार्यालयामार्फत करण्यात येते. केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना टप्पा 1 हा 2016-17 ते 2021-22 या कालावधीमध्ये राबवण्यात आला. आता केंद्र शासनाने प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 सन 2024-25 ते सन 2028-29 या कालावधीसाठी सुरू केलेला आहे. त्याची राज्यात अंमलबजावणी करण्यात येत आहे. केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 अंतर्गत केंद्र शासनाकडून राज्याला 19.66 लाख घरकुलांचे उद्दिष्ट प्राप्त झाले आहे. केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत घरकुल बांधकामाचा खर्च जास्त येत असल्यामुळे या योजनांतर्गत लाभार्थ्यांना द्यावयाच्या अनुदानास वाढ करण्याबाबत माननीय लोकप्रतिनिधी आणि लाभार्थ्याकडून मागणी करण्यात येत आहे. वरील बाबीचा विचार घेता केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत टप्पा 2 मध्ये लाभार्थ्यांच्या अनुदानामध्ये वाढ व अंमलबजावणीमध्ये सुधारणा करण्याबाबत राज्य शासनाच्या विचाराधीन होती. आता शासन निर्णय काय आहे या ठिकाणी व्यवस्थित बघायचं आहे. उपरोक्त पार्श्वभूमीवर सदर योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आणि लाभार्थ्यांना अधिक अर्थसहाय्य करण्यासाठी शासनाने पुढील प्रमाणे निर्णय घेतलेला आहे. या ठिकाणी एक पहिला मुद्दा आहे. केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 तसेच विविध राज्य पुरस्कृत ग्रामीण घरकुल योजनेअंतर्गत सन 24-25 मध्ये प्राप्त उद्दिष्टामधील घरकुल लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या अनुदानात राज्य हिश्श्यातून 50,000 एवढी अतिरिक्त वाढ करण्यास मान्यता देण्यात येत आहे. यास 50,000 रकमेमधून 35,000 अनुदान हे घरकुल बांधकामासाठी तर 15,000 हे इतके अनुदान हे प्रधानमंत्री सूर्यघर योजनेतून छतावर 1 किलोवॅट मर्यादेपर्यंत सौर ऊर्जा यंत्रणा उभा करण्याकरिता केंद्र शासनाकडून मिळणाऱ्या अनुदानाव्यतिरिक्त अतिरिक्त अनुदान हे अनुज्ञेय राहील. जे लाभार्थी सौर ऊर्जा यंत्रणा उभारणी करणार नाहीत अशांना सदरील अनुदान हे देय असणार नाही. म्हणजे ह्या अनुदानाचा जर 15,000 या अनुदानाचा लाभ घ्यायचा असेल तर घरावरती 1 किलोवॅटपर्यंत सौर ऊर्जा बसवणं महत्त्वाचं आहे. या ठिकाणी दुसरा मुद्दा सांगितलेला आहे. राज्यात सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, आदिवासी विभाग व इतर मागास बहुजन कल्याण विभाग यांच्याकडून राबवण्यात येणाऱ्या योजनेचे मंजूर उद्दिष्टाकरिता असलेले दायित्व पूर्ण करून यापुढे नव्याने वेगवेगळे उद्दिष्ट न देता प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 अंतर्गत सन 2024-25 ते 2028-29 मध्ये प्राप्त होणाऱ्या उद्दिष्टांसाठी आवश्यक निधी संबंधित प्रशासकीय विभागांच्या अर्थसंकल्पामधून तरतूद करून राज्य व्यवस्थापन कक्ष
ग्रामीण गृहनिर्माण यांना उपलब्ध करून देण्यात यावी अशा जी आरमध्ये महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. दुसरा मुद्दा सांगितलेला आहे उक्त नमूद बाबी व्यतिरिक्त संदर्भाधीन शासन निर्णय दिनांक 14/10/2016 यामध्ये नमूद केलेल्या इतर बाबी सर्व ह्या कायम राहतील असं या निर्णयामध्ये सांगितलेलं आहे. म्हणजे या निर्णयामध्ये असं सांगितलेलं आहे 50,000 अनुदान आहे ते 35,000 50,000मधील हे अनुदान घरकुल बांधकामासाठी आहे. 15,000 शिल्लक अनुदान ज्या सोलार बसवतील त्यांनाच 15,000 हे अनुदान मिळणार आहे असं योजनेमधील जी आरमधील माहिती सांगितलेली आहे. असेच नवनवीन शासनाची जी आर पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व सर्व सरकारी योजनांची माहितीसाठी चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओला शेअर करा, लाईक करा व कमेंटमध्ये नक्की काय अडचण असेल तर व्हिडिओच्या कमेंटमध्ये सांगा. धन्यवाद.